संकट आपल्या दारापर्यंत घरापर्यंत येत आलेलं आहे नव्हे तर आता ते चुलीपर्यंत येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे आता चुलीतलं लावलेलं दांडकं ते जागेवर ठोकायचं। सरकारने असं असल्या व्यक्तीला जागेवर फाशी दिली पाहिजे आणि सासपडेसारखं प्रकरण घडूनही वरपासून खालपर्यंत एकाही मंत्री महोदयांनी किंवा एकाही व्यक्तीने याच्यावर स्ट्रॉंग भाष्य केले नाही की सदर आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये पाठवतो की तुम्ही ऑन दी स्पॉट डिसिजन ऑन दी दगडफेक कॅन्डल मार्च सोडून द्या। उपोषण आंदोलन दिवस संपलेले आहेत। आता 75 वर्ष झाले आपण उपोषण आंदोलन कॅन्डल मार्च करतोय। मानसिक विकृती जितकी भयानक आहे तितकेच एखाद्या घटनेकडे समाजाचे होणारे दुर्लक्ष देखील भयानक आहे। याचाच प्रत्यय सातारा तालुक्यातील सासपडे गावातील घटनेतून येत आहे। सासपडे गावातील आर्या 13 वर्षाची चिमुकली 7वीत शिकणारी, पण तिच्या वाट्याला हे असं काय येईल याची तिला देखील कल्पना नव्हती। या घटनेनंतर एक माणूस म्हणून, एक भाऊ म्हणून, एक बाप म्हणून, तर एक काका म्हणून, तसेच एक मामा म्हणून आज आपण सपशेल हरलोय। याशिवाय न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन व्यवस्था म्हणून तर आपल्याला पक्का धोबीपछाड मिळालाय। एक आरोपी ज्याने याआधी 2012 मध्ये एका दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यावर पोक्सो गुन्हा सुद्धा दाखल झाला होता। मात्र एक गुन्हा माणसाला घडवतो तरी नाहीतर बिघडवतो तरी, याचाच प्रत्यय राहुल यादव या नराधमाच्या कृतीतून पुन्हा एकदा समोर आलाय। त्याच विकृतीतून आर्यासारख्या निष्पाप चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला। त्या आरोपीने पुन्हा एकदा या 13 वर्षाच्या पोरीला आपलं शिकार बनवलं आणि तिला जीवानीशी ठार केलं। साताऱ्यामधील सासपडे गाव आज न्याय व्यवस्थेला आक्रोश करून न्याय मागते, पण खरंच तेव्हा त्या आरोपीला सोडला नसता तर आज आर्या वाचली असती का? नेमकं चुकलं कुणाचं? सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। 10 ऑक्टोबर रोजी दुपारी नेहमीप्रमाणे आर्या शाळेतून घरी परतली। घरामागील क्षेत्रात असणाऱ्या आपल्या वडिलांकडून घराची चावी घेऊन आर्या घरात गेली। मात्र चावी नेण्यासाठी आलेल्या आर्याला शेवटचं पाहावं लागेल याचा विचार देखील वडिलांनी केला नसेल। थोडा वेळ गेल्यानंतर आर्याचा लहान भाऊ घरात गेल्यानंतर त्याला आर्या रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे दिसताच त्याने वडिलांना आवाज दिला। वडिलांनी आर्याला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले। बोरगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। यावेळी जात्यावर आणि वरवंट्यावर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले। घटना संवेदनशील असल्याने बोरगाव पोलीस आणि सातारा गुन्हे शाखेची टीम कामाला लागली। अनेक जणांची प्राथमिक चौकशी केली असता आर्याच्या घरात शेजारीच राहणाऱ्या राहुल यादववर पोलिसांचा संशय बळावला। राहुल यादववर याआधीही पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। रात्री 10च्या सुमारास राहुलला पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र दुसऱ्या दिवशी आर्याचा मृतदेह सासपडे गावात आणल्यानंतर जमलेला जमाव संतप्त झाला। संतप्त झालेल्या जमावाने आरोपी राहुल यादवच्या घरावर हल्ला केला। जमलेला जमाव एवढा संतप्त झाला की त्यांनी थेट आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली। अखेर पोलिसांनी जमावाची समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला। मात्र आर्याच्या हत्येचे पडसाद अद्यापही जिल्ह्यात उमटत आहेत। साताऱ्यात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत मोर्चे देखील काढले जात आहेत। आरोपी राहुल यादवला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी समाजामधून होत आहे। दुर्दैवी आर्याच्या आईने तर राहुलला माझ्या ताब्यात द्या, मी त्याला पेटवते म्हणून टाहू फोडला। त्याच्यामुळे त्याला पण असा टिचून मारायचा। फाशी देण्यापेक्षा त्याला उभ्या गावात चौकात भर चौकात राखेल बसून काडी लावून त्याला तर गावच्या ताब्याच्या तर मला त्या पोरगीची ताकद आली आहे सगळी, मी पेटवते त्याला। माझी पोरगी जरी गेली असती तर माझ्या शरीरात त्या पोरगीचा आत्मा आहे। मात्र जिल्ह्यातील नागरिकांच्या पासून सामाजिक कार्यकर्ते आक्रमक होत असताना रस्त्यावर उतरत आहेत।
परंतु जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र यापासून लांब असल्याचे नागरिकांच्या मधून देखील वक्तव्य होत आहे। पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीका झाल्यास मीडियासमोर बेंबीच्या देठापासून ओरडत रस्त्यावर उतरणाऱ्या साताऱ्यातील लोकप्रतिनिधींना आर्याच्या हत्येचा आणि तिच्या आईच्या आक्रोशाचे किंचितही दुःख नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे काही सातारकरांनी बोलू। त्यामुळे कायद्याचा गैरफायदा घेणारे लोक आता वाढत चाललेले आहेत। ज्याप्रमाणे आज राज्यामध्ये एवढं मोठं अराजकता माजलेली आहे, राजकीय अस्थिरता माजलेली आहे, असं असताना सुद्धा समाज फक्त एंटरटेनमेंट म्हणून या गोष्टीकडे बघत आहे। ही ह्या सगळ्यात लोकशाहीची फार मोठी घटना आहे आणि सासपडेसारखं प्रकरण घडूनही वरपासून खालपर्यंत एकाही मंत्री महोदयांनी किंवा एकाही व्यक्तीने याच्यावर स्ट्रॉंग भाष्य केले नाही की सदर व्यक्तीला फास्ट ट्रॅकवर चालून ऑन दी स्पॉट केस दाखल करून ऑन दी स्पॉट फाशी किंवा तत्सम त्याला शिक्षा व्हावी किंवा त्याला जामीन मिळू नये, अशा बाबतीत कुणीही या बाबतीत ठोस पावले उचललेली नाहीत। त्याचं मूळ कारण आहे की येणाऱ्या नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि या बाबतीत जर मी काय भाष्य बोललो तर मला काहीतरी त्याचा दुष्परिणाम होतो। निश्चित आता ही क्रांतीची वेळ आहे आणि हा देश युवकांचा आहे असं APJ अब्दुल कलामांनी सांगितलं होतं। 21 नंतर हा देश युवकांचा होईल आणि आज आता परिस्थिती त्या पद्धतीची आहे की आपण सगळे युवक आहोत। आज क्रांती घडवायची असेल तर ह्या युवकांनीच घडवायचे। जसं की सर सांगितलं की आज आपल्या चुलीपर्यंत येऊन टेपलेलं संकट आहे, आज ते चुलीत जाळून मारायचं का चुलीच्या वर आणून बसवायचं, तिथं बसलेल्या महिलेवर आपण आपल्या घरात अत्याचार सहन करत बघत बसायचं। तर ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी समाजानं विचार केला पाहिजे आणि हा विचार करत असताना ही वृत्ती आपणच संपू शकतो हे आपल्या मनाशी खुणगाड बांधून। आता सासवड या गावामध्ये 13 वर्षाची मुलगीची जी हत्या झालेली आहे ती आपण पहिल्यांदाही त्याने असलं कृत्य केलेलं आहे आणि हे कृत्य करायला आपलं सरकार जबाबदार आहे। सरकारने असल्या व्यक्तीला जागेवर फाशी दिली पाहिजे। सातारा जिल्ह्यात 9 आमदार, त्यातील 4 मंत्री व एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र अद्याप एकही लोकप्रतिनिधी आर्याच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी गेलेला नाही। निवडणूक काळात लोकांच्या दारोदारी जात मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याच मतदाराचे दुःख मात्र दिसत नाही। याचेच आश्चर्य वाटत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा संवेदनशील प्रकारांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे का? उलट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज सासपडे येथे जाऊन आर्याच्या कुटुंबियांना धीर दिला व आरोपीला कठोर शासन होईल यासाठी प्रयत्न करू असा विश्वास देखील दिला। घटनेमध्ये सुद्धा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हा तातडीने आम्हाला मिळेल, तो अहवाल तर येईलच, तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केला जाईल। याच्यामध्ये DNA टेस्टचा अहवाल जो आहे तोही लवकर मिळेल आणि ह्या सगळ्या पुराव्यांना घेऊन कोर्टात ही बाजू अतिशय ताकदीने मांडली जाईल, जेणेकरून आरोपीला फाशीची शिक्षा होईल। याच्यासाठी आयोग म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करू। या घटनेला 8 दिवस उलटून गेल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई आज या कुटुंबियांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या दुर्दैवी घटनेनंतर अशा विकृतींना कठोर शासन होत नसल्याने सरकार यात अपयशी ठरत असून अशा विकृती जाग्यावरच ठेचल्या पाहिजेत अशी भूमिका काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। आपल्या डोळ्यासमोर अशा घटना घडतात आणि आपण फक्त जय भवानी, जय शिवाजी, जय भीम, जय शिवराय अशा घोषणा देत आपण फक्त आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गुन्हेगार मात्र मागच्या दारानं गुन्हा करत असतो आणि तो ह्या गोष्टीवर हसत असतो की हे काय करू शकतात। तर माझी महाराष्ट्रातील, देशातील, राज्यातील युवकांना एकच विनंती आहे की आपली अशी आर्मी तयार झाली पाहिजे की जी सुभाषचंद्र बोसनी आर्मी तयार केली होती, सुखदेव भगतसिंग, राजगुरू बाबूगुरूंनी तयार केली होती। अशा प्रकारच्या गुन्हेगाराला जर जाग्यावर ठोका टाकला तर भविष्यामध्ये अशा घटना ह्या राज्यात, या जिल्ह्यात, या देशात घडणार नाहीत। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।